जय श्रीराम. सार्थश्री दासबोध. दशक चौथा. समास आठवा. सख्य भक्ती. मागील समासात सातव्या भक्तीचे वर्णन केले. आठवी भक्ती लक्ष देऊन ऐका. देवांशी अतिशय मैत्री करावी, स्नेह जोडावा, त्याला अतिशय प्रेमाने अत्यंत आपलेपणाने बांधून ठेवावे. आठव्या भक्तीचे लक्षण असे आहे: भगवंताला प्रेमाने वश करण्यास त्याला आवडेल असे वागावे. देवाला जे अतिशय आवडते तेच आपण करावे, त्याचप्रमाणे आपण वागावे. आपण असे वागलो म्हणजे त्यामुळे अगदी खात्रीने भगवंताशी सख्य जमून येते. भगवंताला काय आवडते ते ऐका. भक्ती, भाव, भजन, निरूपण, कथाकीर्तन आणि प्रेमळ भक्तांचे गायन भगवंताला आवडते. देहावरील आसक्ती सुटून ती भगवंतावर स्थिर झाली की भक्ती जन्मास आली. भगवंताच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत निसंदेह बनणे म्हणजे भाव संपादने होय. जी वस्तू आहे, संपूर्ण खरी आहे, ती आपल्यापाशी असावी असे मनापासून वाटते. याला राग किंवा आवड म्हणतात. आणि राग स्थिर झाला की अनुराग निर्माण होतो. ती वस्तू प्रिय बनते. मिळाल्याखेरीज चैन पडत नाही. ती मिळवण्याचे मार्ग शोधायला प्रवृत्ती होते. याचे नाव अनुराग. भाव म्हणजे मिटलेले कमळ, तर अनुराग म्हणजे संपूर्ण उमललेले कमळ समजावे. भगवंताचे स्मरण करून त्याचा रस पुन्हा पुन्हा घेणे याचे नाव भजन. भजन अनेक प्रकारे होऊ शकते. माळ घेऊन जप करणे, स्तोत्रे म्हणणे, भगवंताचे चरित्र वाचणे, त्याचे ग्रंथ वाचणे, त्याची पूजा करणे, त्याला वारंवार वंदन करणे, त्याची सेवा करणे, त्याची पदे म्हणणे, हे सगळे भजनाचेच प्रकार आहेत. भगवंताच्या सगुण व निर्गुण स्वरूपाची बुद्धिप्रधान चर्चा, विवेचन किंवा प्रतिपादन म्हणजे निरूपण होय. माणूस कथाप्रिय असल्याने भगवंताच्या नामापेक्षा त्याच्या कथाकीर्तनामध्ये तो चटकन तल्लीन होतो. कथेमध्ये विनासाया सत्संग मिळतो आणि श्रवणाने मन लवकर रसाने उद्दीपित होते. भगवंताच्या कथेने अंतःकरण निर्मळ होते व भगवंताच्या प्रेमात आपोआप गुंतायला लागते. आतमध्ये नामस्मरण आणि बाहेर कथाकीर्तन हेच तर मुळी भक्ताच्या जीवनाचे सार असते. भक्ताचे प्रेम उचंबळून आले की कविता किंवा संगीत या रूपानेच ते बाहेर पडते. अर्थात भक्ताला काय किंवा भगवंताला काय नुसती कविता किंवा नुसते संगीत प्रिय नाही. त्यामागे असणारे भक्तांच्या हृदयातील भगवंताचे प्रेम त्याला आवडते. या सर्व गोष्टी भगवंताला आवडतात. देवाला जे आवडते ते आपल्याला आवडू लागले की देवाशी सख्य जडते. देवाला जे आवडते तेच आपल्याला देखील आवडावे. ते आपल्याला आवडू लागेल असेच आपण वागावे. कारण भगवंताच्या मनासारखे आपण वागू लागलो म्हणजे आपोआप आपण निश्चितपणे त्याच्याशी आपले सख्य घडते. परमात्मा सगुणामध्ये उतरला की त्याला माणसाचे गुणधर्म लागू पडतात. त्यामुळे भक्ताला त्याच्याशी संबंध जोडण्यास सुलभ जाते. मानवतेचा उपयोग करून भगवंताकडे वाटचाल करायला शिकविणे हाच भक्तिमार्गाचा मोठा विशेष आहे. देहसुखाचा निराश आणि अनन्यता यांनी सख्य जडते. भगवंताशी सख्य जडावे म्हणून आपण आपले देहसुख सोडून द्यावे. इतकेच नव्हे तर प्रसंग पडला असता अगदी मनापासून आपले शरीरसुद्धा भगवंतासाठी खर्चिक घालण्यास तयार असावे. देव माझ्या सुखासाठी आहे असा दृष्टिकोन असणे ही स्वार्थबुद्धी होय. ही सुटल्याखेरीज भगवंताशी सख्य जडणे शक्य नसते. म्हणून मी देवासाठी आहे असा दृष्टिकोन येणे हे भक्ताचे खरे लक्षण समजावे. भक्ताचे मन भगवंताने भरून जाते म्हणून येता जाता उठता बसता तो भगवंताबद्दलच बोलत राहतो. आपल्या प्रपंचाच्या अडचणी बाजूला सारून भक्त भगवंताचे चिंतन सारखे करतो. देवाची कीर्ती कशी वाढेल हीच काळजी त्याला असते. त्यामुळे बोलणे, चालणे, गप्पा, गोष्टी, तात्विक चर्चा या सगळ्या देवाभोवती केंद्रित करून तो बोलतो. हीच भक्तीची एकाग्रता होय. योगाच्या एकाग्रतेमध्ये एका वस्तूवर मन केंद्रित होऊन बाकीच्या सगळ्यांचा विसर पडतो, तर भक्तीच्या एकाग्रतेमध्ये जीवाच्या सर्व शक्ती भगवंताच्या मार्गाने वाहू लागतात. त्यामुळे चालता बोलता व्यवहार करता भक्ताचे चित्त भगवंतापासून ढळत नाही. याल तर तुमच्यासह, पण न याल तर तुमच्या विना मी भगवंताच्या मार्गातच राहणार असा भक्ताचा निश्चय असतो. म्हणून एकदा भगवंताला आपला म्हटला की मग वाटेल ते झाले तरी तो परतीचा विचार करीत नाही. देवाशी सख्य जोडण्यासाठी अगदी निकटच्या व जिव्हाळ्याच्या नातेवाईकांची ताटाटूट करावी लागली तरी ती करावी. खरे म्हणजे देवाला सर्वस्व अर्पण करावे. इतकेच काय, पण अखेर त्याच्यासाठी प्राणसुद्धा देण्यास तयार असावे. हातचे राखून देवावर प्रेम करता येत नसते. त्याच्याजवळ लबाडी खपत नाही, स्वार्थ चालत नाही, थोडे थोडे देऊन भागत नाही. प्राणपणाला लावून त्याला आळविले तर त्याच्या इतका सुलभसाध्य कोणी नाही. आपण अल्पजीव. आपले आपले असे या जगात कितीसे असते. ते सगळे त्याच्या सख्यासाठी जोडायची तयारी हवी. सोडायलाच पाहिजे असे नाही, किंबहुना सोडण्याचा प्रसंग पण येत नाही. देवाशी आपले सख्य राहावे यासाठी आपले म्हणून जे काही या जगात आहे ते सगळे सोडण्याची तयारी असावी. असे अगदी जीवाभावाचे प्रेम भगवंतावर जडावे.
एका दृष्टीने प्रेम अत्यंत नाजूक असते, रसमय असते, पण दुसऱ्या दृष्टीने ते मोठे त्यागमय असते, जीवाला खेचणारे असते. त्यामुळे भगवंतावर खरे प्रेम जडले की माणसाची मूल्य कल्पना बदलून जाते. आपल्याला आपल्या प्राणापेक्षा प्रिय वस्तू जगात नाही. या प्राणाला जसे आपण जपतो तसे भगवंताला जपावे. देव म्हणजे जणू काय आपला प्राण समजावा. देव आपल्याला प्राणासारखा प्रिय असावा. आपल्या प्राणाला धक्का लागू नये, आपला प्राणनाश होऊ नये म्हणून आपण त्यास राहोरात्र जपतो. अगदी तसे भगवंताला 24 तास आपलेपणाने जपावे. सर्वोत्तम प्रेमाचे लक्षण हे असे आहे. आपल्याला जी वस्तू अत्यंत आवडते, जिच्यावर आपले अत्यंत प्रेम असते, तिला आपण प्राणप्रिय हे विशेषण लावतो. प्राणप्रिय म्हणजे प्राणासारखी प्रिय, प्राणाइतकी प्रिय, प्राणाहून प्रिय. भक्ताचे भगवंतावरील प्रेम हळूहळू इतके वाढते की भक्ताचा प्राण भगवंतमय होतो आणि भगवंत प्राणमय बनतो. अशी अवस्था झाल्यावर मग आपल्या हृदयामध्ये प्राण आहे का भगवंत आहे हे त्यालाच कळेनासे होते. श्री समर्थांनी वर्णन केलेले परमप्रेमाचे लक्षण असे असून प्रेमाची परिणामावस्था देखील हीच होय. वेदांतातील ब्रह्म जसे मन आणि वाणी यांच्या कक्षेपलीकडे आहे, परमप्रेमसुद्धा तसेच अनिर्वनीय आहे असे परंपरागत आचार्य सांगतात. परंतु या समासात अतिशय थोडक्यात केलेले पवित्र प्रेमाचे सत्य, सूक्ष्म, सरळ, रसमय आणि सुंदर वर्णन वाचून मन भारावून जाते. असे खरोखर मनात येते की सर्वसंग परित्याग करून भगवे वस्त्र धारण केलेल्या सज्जनगडाच्या या एकांत प्रिय वेदांती संन्यासाकडून संसारातील व साहित्यातील प्रेमिकांनी शुद्ध प्रेमाचे धडे घ्यायला हरकत नाही. देवाला भक्ताची चिंता लागते. देवावर असे अत्यंत उत्कट प्रेम करून त्याच्याशी सख्य जोडले तर देवाला त्या भक्ताची काळजी लागते. उदाहरणार्थ, पांडवांनी भगवंतावर खरे प्रेम केले. पांडवांना लाखेच्या घरात जाळून भस्म करण्याचा कौरवांनी प्रयत्न केला, पण भगवंताला त्याची काळजी होती. त्याने पांडवांना भुयाराच्या वाटेने सुरक्षित बाहेर काढले. आपण जितके शुद्ध प्रेम भगवंतावर करू तितकेच शुद्ध प्रेम तो आपल्यावर करतो. आपण निष्ठेने त्याच्याशी अनन्य राहिलो तर तोही तसाच आपल्याशी अनन्य राहतो. म्हणून काही झाले तरी त्याच्यावरील आपलेपण कमी होऊ देऊ नये. आपण जे शब्द बोलतो अगदी तेच शब्द प्रतिध्वनी रूपाने आपण ऐकतो. त्याचप्रमाणे देवांचे सख्यपण आपल्याशी टिकून राहण्याचे रहस्य आपल्याच हाती आहे. आपला भाव जर अनन्य असेल म्हणजे आपल्याला खरोखरच भगवंताखेरीज इतर आधार नसेल, आपले सर्वस्व तोच असेल, तर भगवंत देखील हाक मारल्याबरोबर ताबडतोब मदतीला धावून येईल. पण आपण जर त्याला विटलो, त्याचा कंटाळा केला म्हणजे त्याच्याबद्दलची आपली आवड कमी झाली की लगेच देव देखील आपल्याला विटतो, आपला कंटाळा करतो, आपल्या हाकेला ओ देत नाही. जे लोक मला ज्या प्रकारे भजतात त्याचप्रमाणे मी त्याला भजतो, त्याच्यावर अनुग्रह करतो. जशी भावना ठेवून आपण भगवंतावर प्रेम करू तशाच भावनेने भगवंत आपल्याला पावतो. म्हणून हे सगळे आपल्यापाशीच आहे हे विसरू नये. जगाला एक वेळ फसविता येईल, पण भगवंत आपल्या अंतर्यामी असल्याने त्याला फसविणे शक्यच नाही. म्हणून आपला भाव जितका मलरहित होत जाईल तितका भगवंत अधिक संधपणे वागत जाईल. समजा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडून आली नाही आणि त्यामुळे भगवंतावरील आपले ममत्व, प्रेम किंवा आपली श्रद्धा विचलित झाली तर भगवंताचे आपल्यावरील ममत्व लटके पडते. पण याला कारण आपणच असतो हे उघड आहे. उदाहरणार्थ, चातक आणि चकोर पहा. चातक मेघाचेच पाणी पितो. समजा मेघाने कृपा करून वृष्टी केली नाही तर चातकाची तहान शमत नाही. परंतु काही झाले तरी चातकाचे मेघावरील ममत्व मुळीच कमी होत नाही. तसेच चकोर केवळ ज्योत्स्नापान करून जगतो, फक्त चंद्रकिरणे सेवन करून राहतो. समजा चकोराला भूक लागली आहे आणि चंद्रमा काही वेळेवर उगवला नाही तर तो तसा भुकेलेला राहतो. काही झाले तरी त्याचे चंद्रावरील ममत्व यत्किंचितही कमी होत नाही. सख्यत्व असावे तर असे, प्रेम, ममत्व, आपलेपण असावे तर असे. भगवंताचे सख्य मोठ्या विवेकाने घट्ट धरून ठेवावे, स्थिरपणे सांभाळावे. काहीही झाले तरी, वाटेल तो प्रसंग आला तरी भगवंतावरील आपलेपणा सोडू नये. भगवंताला अंतर्यामी अगदी घट्टपणे धरावे, त्याला सर्व व सर्वस्व मानावे. भगवंताशी सख्यपणाचा संबंध जोडावा. आई बाप, गणगोत, विद्या, लक्ष्मी, पैसा अडका, ऐश्वर, सकळ काही आपला भगवंत आहे ही खरी खरी भावना ठेवावी. याचा अर्थ असा की मानवी जीवन संबंधमय असते. माणसाचा ज्या ज्या व्यक्तीशी आणि वस्तूंशी संबंध येतो त्या त्या व्यक्तीवर आणि वस्तूवर त्याचे ममत्व, प्रेम, आपलेपण वाटले जाते. त्यातून उरलेले भगवंताच्या वाट्यास येते. श्री समर्थ आवर्जून सांगतात की ज्याला भगवंताच्या सख्याचा आनंद लुटायचा आहे
त्याने इतर सर्व ठिकाणचे प्रेम गोळा करून ते सगळे एका भगवंताच्या चरणी केंद्रित करणे आवश्य आहे. आपल्या देवाखेरीज कोणी नाही असे सगळे लोक बोलतात, पण ती नुसती भाषा पद्धती असते, कारण त्यांची निष्ठा काही तशी नसते. संतांनी आमजनतेला परमार्थ खुला केला हे त्यांचे जनतेवर मोठे उपकार आहेत, हे खरे. पण त्यामुळेच परमार्थाच्या दुधात प्रपंचाचे पाणी इतके मिसळले की ते धड दूधही राहिले नाही व पाणीही उरले नाही. परमार्थाच्या भाषेच्या आवरणाखाली लोक शुद्ध प्रपंचच करू लागले. परमार्थ हा प्रपंचाचे एक साधनच होऊन बसला. या कारणासाठी माणसाने असे करू नये. भगवंताशी जे शक्य करायचे आहे ते अगदी मनापासून करावे, अगदी खरे खरे करावे. भगवंताला आपल्या अंतर्यामी आपण अगदी घट्ट धरून ठेवावे. आपण मनात धरलेला एखादा हेतू आपल्या मनाप्रमाणे सिद्धीस गेला नाही तर देवावर रागावणे, नाराज होणे हे काही सख्य भक्तीचे लक्षण नव्हे. जो असे करतो त्याच्या जीवनात भगवंताला वासनापूर्तीचे साधन म्हणून एक स्थान असते. भगवंताविषयी ही अगदी हीन कल्पना होय. भगवंताला शरण जाण्यात भक्तीचे खरे मर्म साठवले आहे. त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा विलीन करण्यात शरणागतीची गुरुकिल्ली आहे. देवाच्या इच्छेने जे घडून येईल तेच आपल्याला योग्य आहे असे ओळखून आपण समाधानात राहावे. आपल्या इच्छेचा आग्रह धरून भगवंतापासून दूर होऊ नये. आपण देवाच्या इच्छेने वागावे. देव जे घडवून आणील ते मानापासून आवडून घ्यावे. जर आपली मनोवृत्ती अशी बनली तर मग साहजिकच भगवंत आपल्यावर कृपा करतो. हे तत्त्व फारच अर्थगंभीर आहे. ब्रह्मज्ञानी तसेच तत्त्वज्ञानी पुरुष असे सांगतात की जगतातील सर्व जीवांना जगदीश्वर स्वतःकडे खेचित आहे. प्रत्येकाच्या जीवनात घडणाऱ्या घटनांची दिशा भगवंताकडे असते. माणूस जर जीवनप्रवाहात बिनतक्रार वाहत जाईल तर तो विनाश्रम कालात भगवंतापर्यंत पोहोचेल. अनंताने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवले आहे त्यामध्ये जो समाधान राखून राहतो त्याच्यावर देव कृपा करतो. म्हणजे त्याच्या जीवनात अनंत भगवंताची सत्ता उघडपणे अनुभवास येऊ लागते. शरणागतीची ही युक्ती ज्याला साधते त्याच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात. ह्या काही पुस्तकांमधील कल्पना नाहीत तर भक्तांच्या अनुभवाच्या सत्यकथा आहेत. आता देव कृपा कशी करतो याची उदाहरणे देतो. भगवंत तर कृपेचा महासागर आहे. त्याच्या कृपेच्या तुलनेने आईची कृपा अगदी क्षुल्लक आहे. मोठे संकट आले असता मुलाचा जीव घेण्यास आई तयार होते, पण शरण आलेल्या भक्ताला देवाने ठार मारले असे आजपर्यंत कोणी पाहिले नाही किंवा ऐकले नाही. उलट जो देवास शरण जातो त्याला देव सर्व प्रकारच्या संकटातून सांभाळून नेतो. देव भक्तांचा कैवारी म्हणजे कृपा पक्षपाती असतो. देव पापी लोकांना पापमुक्त करतो. देव अनाथांचा हर प्रकारे सहाय्यकर्ता बनतो. देव अनाथांचा पक्षपाती असतो म्हणून अनेक प्रकारच्या संकटांमधून त्यांचे रक्षण करतो. उदाहरणार्थ भक्ताच्या मनातील भाव बरोबर ओळखणारा भगवंत गजेंद्रासाठी धावून गेला नाही का? येथे अनाथ म्हणजे शरणागत असाच अर्थ आहे. जगाच्या मदतीची आस सोडून जो अत्यंत दीनपणे भगवंताकडे वळतो तो खरा अनाथ व तोच खरा शरणागत होय. अशा दिनासाठी भगवंत पक्षपात करून धावतो. देव कृपासिंधू व करुणासिंधू आहेच, पण प्रेमसंपादन कलेमध्ये देवा इतका प्रवीण कोणी नाही. म्हणून देवावर अत्यंत प्रेम करावे, त्याला शरणागत व्हावे, आपले अंतरंग त्याच्यापुढे उघडे करावे. देव कृपेचा सागर आहे, करुणेचा मेघ आहे. त्याला आपल्या भक्ताचा विसर कधीच पडत नाही. बरोबरच आहे. जितकी स्मृती भक्ताला भगवंताची तितकी स्मृती भगवंताला भक्ताची हा देखील नियम आहे. भक्ताला भगवंताची केव्हाही स्मृती होत नाही, म्हणून भगवंताला पण भक्ताचा कधीच विसर पडत नाही. आपल्या भक्तांचे प्रेम कसे राखावे, त्याला प्रेमांकित कसा करून ठेवावा, त्याच्या प्रेमाला जपून वाढीला कसे लावावे हे सगळे देव बरोबर जाणतो. म्हणून देवाशी सख्य जोडावे. आपले निकट नातेवाईक सगळे स्वार्थी असतात. खऱ्या प्रसंगी ते आपल्याला उपयोगी पडत नाहीत. देवांशी एकदा का सख्य जोडले की मग ते तुटत नाही. देवांचे प्रेम एकदा का लागले की मग ते कमी होत नाही, उलट वाढतच जाते. भगवंताला जे शरण जातात त्यांच्या बाबतीत भगवंत निरंतर एकरूप राहतो. सदा सर्व काळ त्याचा कैवार घेतो. कारखान्यामध्ये मोठाली चक्रे फिरत असतात. एखाद्या चक्रामध्ये माणसाच्या वस्त्राचे टोक जरी अडकले तरी सबंध माणूस चक्रामध्ये खेचला जातो. त्याचप्रमाणे एकदा का भगवंताच्या प्रेमाची चटक लागली की ते सारखे वाढतच जाते, इतके की अखेर जीवाला सर्व बाजूंनी व्यापून टाकते. दीन दीन बढत सवायो याचा अर्थ दिवसेंदिवस ते प्रेम सवापटीने वाढत चालले आहे, असा कृष्णानुरागिणी मीराबाईने भगवत प्रेमाच्या बाबतीतील आपला अनुभव सांगून ठेवला आहे. अखेर या अप्रतिम समासाचा समारोप करताना श्री समर्थ सांगतात की आपल्या अगदी अंतरीच्या गोष्टी भगवंताजवळ सांगाव्या.
असे सख्य करावे. हे सख्य जसे भगवंताशी तसेच सद्गुरूंशी असावे. म्हणून देवांशी खरे सख्य जोडावे. आपल्या जीवाभावाच्या गुप्त गोष्टी भगवंतापाशीच सांगाव्या. 8व्या भक्तीचे लक्षण हे असे आहे. जसा देव तसाच सद्गुरू असे शास्त्रात सांगून ठेवले आहे. म्हणून ज्या रीतीने भगवंताशी सख्य जोडायचे त्याच रीतीने सद्गुरूंशी देखील सख्य जोडावे. समास 8वा समाप्त.